विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागांवर फटका। मनसे उमेदवारामुळे मतांचं मोठ्या प्रमाणावरती विभाजन। वरळी, दादर, माहीम, विक्रोळीसह मुंबईतल्या अनेक जागांचा समावेश। एकही आमदार नसल्यामुळे तसंच मतांच्या कमी टक्केवारीमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। राज्यात झालेल्या पराभवानंतर मनसेची आज बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार। बैठकीत काय चर्चा होणार याकडे लक्ष। मतविभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपाऱ्या देऊन आपलं काम साधणं हाच भाजपाच्या विजयाचा फॉर्म्युला। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका। ठाकरे गटाच्या 20 आमदारांची आज बैठक। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवरती नवनिर्वाचित आमदाराच्या बैठकीचं आयोजन। रश्मी शुक्ला फडणवीसांना भेटल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा काँग्रेसचा आरोप। याविरोधी काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची अतुल लोंढेंची माहिती। विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या 11 मतदारसंघात नोटाला पसंती। मनीषा वायकर, संदीप नाईक, फहाद अहमद, महादू बरोरा उमेदवारांना फटका। जितकी मतं नोटाला मिळाली त्यापेक्षा कमी मतांनी या उमेदवारांचा पराभव। विधानसभा निवडणुकीत वैध मतांच्या 16% मतं न मिळाल्यामुळे मुंबईतल्या 345 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त। डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये 22 उमेदवार जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातले। यशवंतराव चव्हाणांना शरद पवारांकडून अभिवादन। त्यांच्यासोबत रोहित पवार, निलेश लंके, श्रीनिवास पाटील आदी नेत्यांकडूनही अभिवादन। महाविकास आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा प्रचार करण्यात आला। त्यामुळे कदाचित महिलांनी महायुतीला पसंती दिली आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला। शरद पवारांची निकालावर प्रतिक्रिया। कुणाला तरी बारामतीतून लढावंच लागणार होतं, त्यामुळे युगेंद्र पवारांना निवडणुकीत उतरवणं चुकीचं नव्हतं। युगेंद्र अजित पवार अशी तुलना होऊ शकत नाही। बारामतीच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडून शरद पवारांच्या पक्षातील निवडून आलेल्या आणि पराभूत आमदार यांना संपर्क करणं सुरू। पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना देखील फोन। सूत्रांची माहिती। महायुती एकसंध आहे, महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य कुणीही करू नका। मुख्यमंत्र्यांचं आमदारांना आवाहन, तर आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्याही शिंदेंच्या सूचना। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवडणुकीत केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडनं कौतुक। मतदान वाढवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले संघाचे आभार। सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर। 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता। भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आणि अमित शहा आणि शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शपथविधी। मंत्रिपदासाठी यावेळी नक्की नंबर लागेल। यावेळीही 4 कोट आणलेत। भरत गोगावले मंत्रिपदासाठी यंदाही प्रचंड आशावादी। हिंगोलीत संतोष बांगर यांचे भावी मंत्री आशयाचे बॅनर्स झळकले। 31,000 मतांनी बांगर यांचा विजय झालाय। तुळजापुराचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता। राणा जगजितसिंह हे यांचेही तुळजापुरात झळकले भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर्स। नागपुरात देवाभाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकतायत। विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स। अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रचारात मेहनत घेतली, त्यामुळेच हे यश। तर महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा। महायुतीच्या विजयावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाला विरोध असण्याचं कारण वाटत नाही। फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवरती भुजबळांची प्रतिक्रिया। ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला ते सगळे साफ झाले। मुखेडमधल्या सभेत बोलताना अशोक चव्हाणांची काँग्रेस नेत्यांवर टीका, तर श्रीजया चव्हाणांना विजय केल्याबद्दल भोकरमधल्या जनतेचे आभार। नाना पटोले फक्त 150 मतांनी विजयी झाले, ते काय महाराष्ट्राचं नेतृत्व करणार? अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंना टोला। विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असल्याची यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात, ठाकूर यांची टिप्पणी।
अमरावती जिल्ह्यात महायुतीचा विजय. बच्चू कडूंचा आगाऊपणा त्यांना नडला तर नणंदबाई दबावाचं राजकारण करत होत्या. नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांना टोला. बच्चू कडू 20 वर्ष सत्तेत होते, मात्र विकास न करता त्यांनी नौटंकी केली. म्हणून जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून दिलं. भाजप आमदार प्रवीण तायडे यांची टीका. यशोमती ठाकूर स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त होत्या. तिवसा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप आमदार राजेश वानखेडेंचा घणाघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.